श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग 161. गजानन महाराजांचे स्वप्न दृष्टांत. जय गजानन. मी अंजली अशोक धर्माधिकारी. लहानपणापासूनच मला गजानन महाराजांचं वेड आणि श्री गजानन विजय ग्रंथ वाचनाचा छंद. गजानन विजय ग्रंथात पुंडलिक भोकरेंना गजानन महाराजांनी स्वप्नात येऊन मार्गदर्शन केल्याचं मी वाचायचे. तेव्हा मला स्वप्न या विषयाचं खूप कुतूहल वाटायचं. पुढे महाराजांनी मलाच स्वप्नाच्या माध्यमातून 2 लक्षात राहण्यासारखे अनुभव दिलेत आणि योग्य असेल तर स्वप्नातून योग्य मार्गदर्शन मिळू शकेल यावर माझ्या मनाने शिक्कामोर्तब केले. पुढे मनाच्या कप्प्यात खोलवर ती गोष्ट दडून गेली. मध्यंतरी श्री गजानन अनुभव पुस्तक भाग 1, 2, 3 हे 3ही पुस्तकं वाचण्यात आलीत. भक्तांना गजानन महाराजांविषयी आलेले 150हून अधिक अनुभव मी वाचलेत. त्यात 5-6 अनुभवात भक्तांना गजानन महाराजांनी स्वप्नातून नेमकं मार्गदर्शन केल्याचं वाचनात आलं आणि मला पुन्हा माझ्या त्या अनुभवांची आठवण झाली व प्रकर्षाने वाटू लागलं की आपण हे अनुभव भक्तांपर्यंत पोचवावेत. तर झालं असं की 1989 साली माझं लग्न झालं. 1991 मध्ये आम्हाला कन्यारत्न प्राप्त झालं. माझे मिस्टर तेव्हा वर्धा येथे एका शिक्षण संस्थेत कार्यरत होते. हुशार होते. MPSC परीक्षेसाठी प्रयत्नशील होते. 1992च्या सुमारास एका तथाकथित बड्या नेत्याच्या नातेवाईकाला परीक्षेत गौरव प्रकारात रोखल्याचं निमित्त झालं आणि तत्वाशी तडजोड नको या धोरणामुळे मिस्टरांना ती नोकरी सोडावी लागली आणि एक अत्यंत बिकट काळ आमच्या आयुष्यात सुरू झाला. जवळजवळ 1.5-2 वर्षांचा काळ आमच्यासाठी फारच वाईट गेला. आर्थिक स्थिती अगदी हलाखीची झाली. आम्ही दोघांनीही सासरी माहेरी काहीही सांगायचं नाही असं ठरवलं. आता पुढे काय हा प्रश्न झोप उडवीत होता. जवळ असलेले सगळे पैसे संपत आलेले. पदरात 1.5 वर्षांची कल्याणी. अत्यावश्यक खर्च तेवढाच करू शकत होतो. मी स्वतः MCOM BEd झालेली. इंजिनियर असलेले मिस्टर मधल्या काळात MPSC परीक्षाही पास झालेत. परंतु दोघेही रिकामेच. MPSC उत्तीर्ण झाल्याने मधील काळात त्यांच्या मित्राने मुंबईला त्या संदर्भात विचारून पाहिलं, परंतु अजून वर्षभर काही होणार नाही असं कळलं. त्या सर्व परिस्थितीत एकच आशेचा किरण माझ्यासाठी होता. तो होता अर्थातच श्री गजानन महाराज. मी रोज प्रार्थना करीतच होते. मुलगी कल्याणी. तिचेही बोबडे बोल महाराजांपर्यंत पोहोचतच होते. महाराज माझ्या आईबाबांना नोकरी लावून द्या. अशा वेळेस माणसाच्या मनात नाही ते विचार येतात. आजूबाजूचे लोक आपली टवाळी करतात असं वाटू लागतं. मी पोस्टमनला रोज विचारू लागले, शासनाचं काही पत्र आहे का? त्यालाही कीव आली. मानसिक तणाव खूप वाढला. नको ते विचार मनात डोकावू लागले आणि एके रात्री मी महाराजांना चिडून बोलले. म्हणाले, यांना नोकरी लागणार असेल तर तसं सांगा, नसेल लागणार तर ते सांगा. मी पापड लोणची करून तरी 2 पैसे मिळवीन. असं म्हणून रडत रडतच झोपी गेले. बुधवारी झोपले. गुरुवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास महाराज स्वप्नात आले. नागपूरला चंद्रशेखर वराडपांडे यांच्याकडे गजानन महाराज मंदिर आहे. तिथे एक मोठं तुळशी वृंदावन होतं. त्या वृंदावनाच्या मधील कोनाड्यात चांदीच्या मुखवट्याच्या रूपात महाराज होते. शेगावला राम मंदिरात जसा मुखवटा आहे त्या रूपात महाराज बोलले. 12-13 दिवस, ठोकळ मनाने 15 दिवस समजून घे. ते पाहून माझ्या मनात उत्साह संचारला. मी हे सर्व मिस्टरांना सांगितलं तेव्हा त्यांनी ते हसून उडवून लावलं.
म्हणाले, जास्त काळजी करू नकोस, तुला आता देवही स्वप्नात दिसायला लागलेत म्हणून थट्टा केली. माझा गजानन महाराजांवर दृढ विश्वास असल्यामुळे मी मात्र ठणकावून बोलले, हसू नका, गजानन महाराज सत्याचे आहेत. आजपासून 15 दिवसातच तुम्हाला कळेल. महाराजांच्या नामस्मरणात माझा एक एक दिवस समोर सरकत होता. 15व्या दिवशी गुरुवारी दुपारी आम्हा दोघांना डुलकी लागली. जरा वेळातच मी दचकून उठले. अरे, आज गुरुवार म्हणत मी समोरच्या दारात आले तर महाराष्ट्र शासन असं ठळक अक्षरात लिहिलेला एक लिफाफा दारात पडलेला होता. ह्यांना उठवून मी ते पाकीट त्यांच्या हाती दिलं. त्यांनी उघडून वाचलं. त्यात तुम्हाला येत्या 8 दिवसात नागपूरच्या जिल्हा उद्योग केंद्रात रुजू व्हायचा आदेश होता. हे पलंगावरून उतरले, माझे पाय धरून रडू लागले. म्हणाले, मी तुला हसलो, मी चुकलो. मी त्यांना म्हटलं, हो असं काय करताय, महाराजांची क्षमा मागा, त्यांचे आभार माना, ही त्यांची कृपा आहे. महाराजांच्या कृपेने ह्यांना नोकरी लागली. गाडी रुळावर आली. आमची दर 3-4 वर्षांनी बदली व्हायची. 1997च्या प्रकट दिनाची गोष्ट. आम्ही तेव्हा अकोल्याला होतो. कल्याणीच्या पाठीवर आम्हाला प्रसाद प्राप्त झाला होता. प्रसाद तेव्हा जेमतेम 2 वर्षांचा होता आणि बोबडे बोल बोलू लागला होता. आम्ही अकोल्यात सहकार नगरमध्ये श्री संगवई यांच्या घरी राहत होतो. आमच्या समोर इंगोलीकर काका काकू राहायचे. मी रोज गजानन विजय ग्रंथातील एक अध्याय वाचायचे आणि दुपारी वा रात्री त्यातील कथा मुलांना सांगायचे. जवळच गजानन महाराज मंदिर होतं. तिथे मुलांना घेऊन आम्ही तिघी जात असू. त्या दिवशी प्रकट दिन होता. सकाळी 7च्या सुमारास प्रसाद उठला तो रडतच आणि बोलू लागला, आई मी गजालस महाराजांच्या देवलात जाणार नाही, मला आत्ताच महाराज लागवले, असं म्हणून रडू लागला. मी त्याला प्रेमानं जवळ घेतलं आणि विचारलं, अरे काय म्हणाले महाराज? महाराज म्हणाले, देवाला समोर खोदून ठेवलं आहे, तू गड्ड्यात पडशील, मातीवर चढला तर मातीवर चलायचं नाही, पलायचं नाही, त्यांच्या हॅपी बर्थडेला मी देवलात जाणार नाही. म्हणून प्रसाद पुन्हा मोठ्याने रडायला लागला. हे सर्व मी इंगोलीकर काकूंना सांगितले तेव्हा त्या बोलल्या, तुम्ही काय त्या लहान मुलाचं बोलणं मनावर घेता, परवाच मी देवळात जाऊन आले, हा म्हणतो तसं काही नाही आहे तिथे. आम्ही तिघींनी देवळात जाण्याचा निर्णय घेतला. मी प्रसादला कडेवर घेतलं. आम्ही मंदिराच्या दिशेने चालू लागलो. मंदिर जवळ आलं, दृष्टिक्षेपात आलं, मात्र प्रसाद मोठ्याने रडायला लागला. कंपाऊंड वॉलसाठी खोदून तिथे मोठे गड्ढे केले होते. बाजूला मातीचे मोठे ढीगही होते. इंगोलीकर काकूंनी ते पाहिलं, मात्र त्यांनी प्रसादला नमस्कारच केला. महाराजांनी इतक्या लहान वयात तुला दृष्टांत दिला, किती भाग्यवान आहेस रे तू, म्हणून त्याचे लाड करू लागल्या. ते पाहून आम्हा दोघींचेही डोळे भरून आले आणि मातीच्या ढिगा पलीकडील गजानन महाराजांच्या मूर्तीला आम्ही तेथूनच हात जोडले. मला क्षणभर जणू भास झाला की महाराज म्हणतायत, माझ्या लहानातील लहान भक्तांकडे माझं लक्ष असतं. मी धन्य होऊन हात जोडून त्यांना म्हटलं, महाराज असंच सर्व भक्तांकडे लक्ष असू द्या. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे सौ अंजली अशोक धर्माधिकारी नागपूर यांचा. जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले, पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका. डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत. दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी
मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा. तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर ह्यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता. त्याची लिंक खाली दिलेली आहे. मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत श्री गजानन जय गजानन. श्री गजानन जय गजानन.